अमेरिकन अल्बम या नाटकाचा प्रयोग नाशिक येथे महाकवी कालिदास मंदिर या ठिकाणी संपन्न झाला। या निमित्ताने यातील कलाकार दीपक करंजीकर, भाग्यश्री देसाई, आशुतोष नेर्लीकर, मोनिका जोशी आणि अमृता पटवर्धन यांच्याशी खास संवाद साधण्यात आला। यावेळी या नाटकासाठी खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला। खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक रसिक वर्ग या ठिकाणी उपस्थित होता। यानंतर प्रेक्षकांनी देखील नाटकाबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। बघूया खास वृत्तांत। नमस्कार, मी निशिगंध आपटे, मूळचा भारतीय आहे, पण आता कामानिमित्त अमेरिकेत आलो आणि अमेरिकेचाच झालो। हरिहर अमेरिकेत आल्यानंतर त्याच्या हरीपासून ते हरिहर कानेटकर बिझनेसमन या प्रवासाच्या प्रत्येक क्षणाचा मी साक्षीदार आहे। आणि हो, फक्त साक्षीदार नाही तर आता त्याच्या बिझनेसचा मी डायरेक्टर आहे। मी माझी फियांसी मार्गारेट, माझी बहीण नीलिमा, तिचा नवरा हरिहर कानेटकर आणि माझी लाडकी भाची, त्या दोघांची मुलगी हनी, असं माझं एक छानसं विश्व आहे। मस्त जीवन चाललेलं आहे माझं। पण हे सगळं मस्त चाललं असताना माझ्याबद्दल त्या फॅमिलीमध्ये अचानक गैरसमज का निर्माण व्हावा? कुठलाही प्रॉब्लेम असा हसत खेळत सोडवणाऱ्या माझ्या चेहऱ्यावर एक चिंतेची अटी का निर्माण व्हावी? पाहायचंय? जरूर या पाहायला अमेरिकन अल्बम। Hello there. I'm Honey Kanetkar, a proud American. मला इंडिया अजिबात आवडत नाही आणि हरी अमेरिकन सिटीजन आहे, बट इंडियाचा भक्त आहे। I just can't stand all those age-old thoughts and traditions. I want to live my life my own way. You know what? Come watch me. Have a look into my life. Come watch American Album. See you soon. नमस्कार, मी हरिहर कानेटकर, मुंबईचा, दादरच्या चाळीतला आणि दादर ते न्यू जर्सी असा माझा हा सगळा कामानिमित्त झालेला प्रवास। व्यवसायाने मी आर्किटेक्ट आहे। आज शिकागोला एका मोठ्या पदावर आणि अत्यंत मोठं मॅन्शन घेऊन मी राहतो। पण इथे असलो तरी मी भारतातले आमचे नातेवाईक, आई वडील यांच्या आठवणीने आजही माझं मन कासावीस। आमच्या पिढीचं असंच आहे। आम्ही शरीराने अमेरिकेत वाढलो राहिलो तरी मनाने मात्र भारतातच रिंगाळतोय। माझ्या मनातल्या या तुमच्याही आठवणी जागा करणाऱ्या फोटोंचा अल्बम बघायला नक्की या। अमेरिकन अल्बम, नवीन नाटक, नवीन विषय आणि आजच्या पिढीशी जुळणारा विषय। या, वाट बघतो। कसं वाटलं नाटक? मी राजन मोहाडकर लिखित आणि पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शन आणि नेपथ्य वगैरे सगळंच पुरुषोत्तम बेर्डे। आज अमेरिकन अल्बम हे नाटक बघितलं आणि मला वाटलं की पुण्यातलं हे पहिलं नाटक आहे की जे अप्रतिम आहे आणि फार सुंदर नाटक आहे। म्हणजे मी स्वतः पुण्यात नाटक केलं, पण हे नाटक फार सुंदर आहे, फार अप्रतिम नाटक बसवलंय आणि सगळ्यांनी कामं सुंदर केली आहेत। पर्टिक्युलरली दीपक करंजीकर फार सुंदर, इव्हन सगळेच कलाकार सुंदर। धन्यवाद। नमस्कार, मी मेघा फडणवीस। मी अनेक वर्ष अमेरिकेमध्ये वास्तव्याला आहे, पण इथे राहून सुद्धा मी माझा मराठी बाणा जपला आहे बरं का। मी फक्त मराठीतच बोलते आणि मराठी बोलताना इंग्रजी शब्द कटाक्षानं टाळते। मी कायम भारतीय कपडेच परिधान करते आणि इथे राहून मराठी भाषेच्या संवर्धनाकरता मी एक संस्था काढली आहे। आणि हो, हे सगळं काम करत असताना मी आजपर्यंत अविवाहित राहिलेली आहे। मग माझं कौतुक करण्याकरता येणार ना आमच्या नाटकाला, अर्थात अमेरिकन अल्बमला। हाय, मी नीलिमा। कोकणामध्ये वाढले, शिकले आणि लग्न होऊन अचानक अमेरिकेत आले। आता इतक्या वर्षांनी भारताची आठवण येते, नाही असं नाही, तिकडे जावंसंही वाटतं, पण राहायला मात्र अमेरिकेतच आवडतं। इकडे मस्त चाललंय आमचं, माझं करिअर, माझा जॉब,
माझी फॅमिली, हरी, हनी, निशी, सगळ्यात मस्त छोटंसं जग आहे आमचं. पण कसं कोणास ठाऊक अचानक अशा काही घटना घडल्या आणि आमच्या या जगाची पार उलथापालथ झाली. काय झालं नक्की बघायचंय तुम्हाला? चला तर मग आमच्या नाटकाला या. अमेरिकन अल्बम. आपल्याला काही प्रतिक्रिया मिळत आहेत, आपण विचारू कसं वाटत आहे? वेरी गुड, बहुत बढ़िया था, एकदम पूरे इमोशंस के साथ एंड इट एक्चुअली हिट द हार्ट. एवरीथिंग दैट वाज पोर्ट्रेड ओवर देयर वाज एक्चुअली ट्रू एंड यू नो इट वाज फैबुलस. आई जस्ट येस आपण काय सांगाल? हे जे अमेरिकन अल्बम आहे त्याला आपण इंडियन अल्बम पण म्हणू शकतो, कारण आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्यांची मुलं बाहेर जात आहेत आणि आई वडील राहतात, त्याच्यानंतर कल्चर डिफरंट, आपण जे जनरेशन गॅप म्हणतोय त्याच्यामुळे इंडियात पण तो प्रॉब्लेम आहे, अमेरिकेत पण तो प्रॉब्लेम आहे. आणि ते एवढं सुंदर दाखवलं आहे की मला असं वाटतं आई वडिलांनी आहे ना मुलांना घेऊन, आजी आजोबांनी मुलांना घेऊन यावं. मुलं म्हणजे टीनेजर्स पण, आता माझा पण मुलगा आहे, त्याला अर्थ खूप मला कळत नाही कारण आम्ही आर्मीमध्ये पोहोचलो, बाहेरगावी असायचो, पण ही ऑल्सो एन्जॉयड. आणि एक सांगते, ऑडिटोरियममध्ये बहुतांश लोकांचे डोळे नम झाले. आणि हे ह्या नाटकाचा सर्वात USP म्हणतात ना. आणि मला वाटतं प्रत्येक परिवाराने बघितलं ना तर मुलांचं, पालकांचं, आजी आजोबांचं सगळ्यांचं मन बदलेल आणि कुठेतरी परत आपली नाती परत स्ट्रॉंग होतील. हेच ह्या नाटकाचं मला वाटतं आपल्याला एक USP म्हणता येईल आणि आपल्याला दिलेली एक मॉरल म्हणता येईल. थँक्यू. आणि अशा पद्धतीने जर त्यांनी आयोजन केलं तर खूप छान पद्धतीने. थँक्यू. देखील सूचना आपल्याला या माध्यमातून आहे. या अमेरिकन अल्बम नाटकाचे प्रयोग अमेरिकेत जरूर म्हणजे या प्रेक्षकांनी आनंद घेता येईल. इथे भारतीय आपले लोक आहेत तर त्यांना खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल आणि ते पण त्यांना काही एक चांगला निर्णय घेऊ शकतो. सर, खरं तर जसं मी म्हणतो की बाबा सगळ्या रसिकांना अतिशय हा प्रयोग भावला आहे आणि आवडलं नाटक. खरं तर डिमांड शो व्हावं अशा पद्धतीने सादरीकरण आहे, तर काय सांगाल आपण? फारच छान. त्यांची जी पुढची पिढी पुढे वाढतात त्यांना आपल्या देशाबद्दल बरीचशी माहिती नसते किंवा त्यांना इकडचं कल्चर त्या वातावरणात वाढणं नसतं, त्यांना इकड भारताबद्दल जास्त माहिती नसते. त्या दृष्टीने हा जो विषय घेतला आहे त्या दृष्टीने त्यांच्या त्या पिढीच्या दृष्टीने फारच बोधक त्यांना भारताबद्दल, आपल्या देशाबद्दल किंवा आपल्या आईवडिलांचा जो देश आहे त्याची आस्था या दृष्टीने. नक्की. आपण काय सांगणार? मला हा कन्सेप्टच खूप आवडला. मी सध्या डॅलसमध्ये राहते अमेरिकेत, तर म्हणजे जी सिच्युएशन असते ती कळली की अरे आपण भारतामध्ये ती अटॅचमेंट असावी आपल्याला आणि खरंच आपण योग्य तो निर्णय घेऊ शकतो, खरंच आपण राहू शकतो. खूप छान असतं कारण आपली फॅमिली असते, इथे बॉन्डिंग असतं. खूप 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 छान कन्सेप्ट. कल्चर आपलं जे आहे ते कुठल्याही बाहेरच्या देशापेक्षा अगदीच उत्तम आहे. आपली जी बॉन्डिंग आहे नात्याची म्हणा किंवा ही अशी बाहेर आणून व्हायला मिळत जे आपल्या आस्था बाहेर वाटत नाही आपला भारत देश फार. खरं तर मला अजून विशेष आनंद वाटतं की आपण अमेरिकेत राहिलात आणि त्या नाटकासाठी उपस्थिती लावली आपण, म्हणजे ते खूपच घेऊन आलेलं आहे. आणि मी देखील प्रेक्षकांना नवीन संपूर्ण नाशिकवासियांना नाही तर महाराष्ट्रांना, भारतातल्या लोकांना सांगू इच्छिते की बाबा आपला भारतच आहे, ती संस्कृती आहे आणि कुठेतरी हे लोक चाललं असं म्हणायला हरकत नाही. ज्या ते आपण तिकडे गेल्यानंतर तिकडचंच होतो, परंतु या नाटकाच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न ते लोक करत आहेत कुठेतरी आपली संस्कृती दाखवण्याचा, जपण्याचा आणि टिकवण्याचा. त्यासाठी आपण सगळे मिळून त्यांना शुभेच्छा देऊया आणि नक्कीच हा प्रयोग परत हवा आणि कायम स्वरूपी याचं सादरीकरण होत राहू, जेणेकरून कुठेतरी सोशल अवेअरनेस या माध्यमातून तरुण पिढीला सगळ्यांनाच होतं. थँक्यू सो मच.
सर्वच रसिक प्रेक्षकाला दाद देत आहेत आणि अप्रतिम असं सादरीकरण सर्व कलाकारांनी केलं. नवे नवे आपल्या भारताबद्दलचं प्रेम या माध्यमातून आपल्याला दिसून आलं आहे. आपल्यासोबत अजून काही रसिक प्रेक्षक आहे. खरं तर ते आमचे खूप चांगले मित्र देखील खाटे सर आपण देखील या नाटकाला उपस्थिती लावली, कसं वाटतं? नाटक फार छान आहे आणि त्याचा जो विषय आहे तो अगदी ज्वलंत विषय आहे. कारण आता गेल्या 10-15 वर्षापासून भारतामधून खूप मुलं जे आहेत ते अमेरिकेत जात आहेत आणि आता हे जरी 20-25 वर्षापूर्वीचं चित्र दाखवलेलं असलं तरी आत्ता जी सध्या 2-4-5-10 वर्षामध्ये जी पिढी गेलेली आहे त्यांनी हे नाटक जरूर बघावं. त्यांना या आपल्या भारताबद्दल आपल्या देशाबद्दल कायम प्रेम राहावं हे फार महत्त्वाचं आहे. कारण ते मुलं जे तिकडे गेलेले आहेत त्यांना जी मुलं होती त्यांची पिढी जी आहे ती त्यांना भारताबद्दलची आस्था कायम राहावी असं वाटतं. आणि हा विषय अगदी छान घेतलेला आहे आणि त्याला अत्यंत त्याला प्रसिद्धी मिळावी ही माझी इच्छा. थँक्यू. आपण काय सांगाल? तर 2 तासाचा हा प्रयोग संपन्न झाला आणि अतिशय छान पद्धतीने हे सगळं या नाटकाच्या माध्यमातून भाष्य केलं गेलं. कसं वाटलं नाटक? माझं नाव रवींद्र बेलेकर, संस्कार भारताचा मी अखिल भारतीय मंत्री आहे. जे नाटक समाजाने बघायला पाहिजे असं नाटक प्रतिम आहे. आणि आत्तापर्यंत जे काही गोष्टी अमेरिका आपण बघतो शेवटी आपला देश तो आपला देश आहे. याच्यातली थोडीशी सुधारणा करावी अशी माझी इच्छा आहे की हळूहळू इंडिया न म्हणता भारत म्हणायला सुरुवात करावी. तर याच्यात आणखी सोनेपे सुहावा हो जाएगा. आणि कन्सेप्च्युअल आणि एकंदर डायरेक्शन तर फारच अप्रतिम आणि दीपकजींनी आणि दोघांनी अप्रतिम काम केलं. धन्यवाद. ओके. खूपच छान नाटक होतं. वेगवेगळी जी पैलू आहे त्यामध्ये नात्यांची ती उमटली गेली त्यामध्ये. म्हणजे एक वडील आणि मुलीची जी रिलेशन असतं ते त्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे. भारतातली संस्कृती त्याचबरोबर अमेरिकेतली संस्कृती कल्चर काय आहे ते देखील त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाचं मुलगा म्हणजे हजबंड वाईफ यांच्यातलं रिलेशन असेल किंवा तिथलं कल्चर जे होतं ते पण खूप चांगलं या नाटकामध्ये सांगितलं आहे. इमोशन्स आहे, सेंटिमेंट्स आहे आणि भरभरून आमचे चेअरमन सरांची इच्छा होती स्पेशली अशोक कटारी यांची की नाटक बघावं आणि आम्ही म्हणून आलो. नक्की वर्थ होता. 100% बघितलं. थँक्यू मॅम. थँक्यू. खरं तर आज नाटकाचा प्रयोग संपन्न झालेला आहे. अमेरिकन आलो काय प्रेक्षक आपल्यासोबत त्यांना विचारा कसं वाटलं नाटक आपल्याला? It is really impressive. All stars are also impressive. खरं तर नाशिकमध्ये ज्या नाटकाची प्रतीक्षा होती अमेरिकन आल्बम नाटकाचा प्रयोग काही क्षणात संपन्न होतोय सुरू होतोय आणि या निमित्ताने यातील कलाकार आपण त्यांची संवाद साधतो आणि आता आपल्यासोबत एक अमृता पटवते. मॅम स्वागत आणि काय सांगाल काय नाटक आणि आपली भूमिका? ॲक्च्युली अमेरिकन अल्बम हे नाटक मला मिळालं ही एक मी सुवर्ण संधी असं समजते. नुसती संधी नाही कारण माझं हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे आणि गेली 10 वर्ष मी एक्सपेरिमेंटल थिएटर करते पुण्यात. व्यावसायिक नाटक करण्याची फारच इच्छा होती आणि ही सुवर्ण संधी अशी चालत माझ्याकडे आली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासारखे दिग्दर्शक आहेत, राजन महाडिकर असे चांगले लेखक या नाटकाचे आहेत, रसिका मोहिनीसारखी संस्था आहे, सनील आणि मोहनदास प्रभू यांच्यासारखे सहनिर्माते आहेत. म्हणजे अजून काय लागतं की एक सुंदर गोष्ट तयार होण्यासाठी. तर आणि हे कॅरेक्टर करायला मिळणं सुद्धा मला हे फार मी लकी असं करतो वाटतं कधी कधी. हे नाटक खूप एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करतं की आजकालची जी यूथ आहे ही जी पिढी आहे गॅजेटमध्ये किंवा त्यांच्या गोष्टींमध्ये इतकी गुंतलेली आहे की त्यांचं कनेक्शनच नाही आहे इतर लोकांबरोबर किंवा त्यांची इच्छाही नाही आहे ते कनेक्शन तयार करण्याची. त्यातून हे अमेरिकन कुटुंब आहे म्हणजे आई वडील भारतातले आहेत त्यामुळे त्यांचे ते संस्कार भारतातलं त्यांनी ते सगळं पाहिलेलं कुटुंब व्यवस्था किंवा निसर्ग किंवा जे काय असेल ते राहून तिथे अमेरिकेत गेलेले आहे त्यामुळे तो पगडा आहे त्यांच्यावर. पण ह्या मुलीवर तर अजिबातच काही म्हणजे कनेक्शनच नाही आहे. इंडिया असं तिचं थोडंसं मत आहे इंडियाबद्दलचं
आणि ती म्हणते की मी अमेरिकन आहे, तुम्ही इंडियन असाल पण मी नाही आहे, सॉरी. आणि मग काही कारणाने तिला भाग पडतं इंडियात जाणं आणि मग कसे बदल होतात वगैरे असा तो एक खूप मस्त ग्राफ आहे त्या कॅरेक्टरला की पहिल्यांदा ती खूप रूढ आहे, असं खूप राग येतो. अनेक लोक मला येऊन सांगतात की मला इतका राग येत होता तुझा, पण शेवटी तू जे केलंस त्यामुळे मला खूप छान वाटलं वगैरे. किंवा खूप लोक मला येऊन सांगतात माझी नाते नाही अगदी अशीच असते, मला ज्या आठवण आली जेव्हा मी बघत होतो स्टेजवर तू कशी बोलतेस आई वडिलांची वगैरे. सो ही फक्त अमेरिकन स्टोरी आहे असं मला वाटत नाही, आत्ताच्या सगळ्याच यूथला रिप्रेझेंट करणारी ही स्टोरी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने हे नाटक आवर्जून बघायला यायला हवं. माउथ पब्लिसिटी होणं या नाटकाची हे खूप महत्त्वाचं असं मला वाटतं. म्हणजे ही एक वेगळ्याच प्रकारची गोष्ट आहे आणि ह्यातले सहकलाकार माझे जे आहेत ते सुद्धा अगदी उत्तम सगळे नाटकात काम करणारे लोक आहेत, अनुभवी आहेत. त्यातले त्यात मीच फार नवीन असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा या नवीन ॲक्टरला एक खूप सशक्त भूमिका मिळणं हे सुद्धा लक लागतं, भाग्य लागतं. तर ते मला मिळालं असं मला वाटतं आणि जरूर हा नाट्यप्रयोग बघायला लोकांनी यावं. आमची ही गोष्ट जी आम्ही तयार केली आहे ती कितपत कशी पोचली आहे आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. खरं तर हे सगळे दिग्गज कलाकार लेखक दिग्दर्शक बाकीचे कलावंत असतील त्या लोकांबरोबर काम करायचा अनुभव कसा? खूपच छान. म्हणजे ऍक्च्युली प्रत्येक मला असं वाटतं नाही माझं मत आहे की जे नाटकात काम करतात ना ती प्रोसेसची मजा असते. म्हणजे एकदा का पहिला प्रयोग झाला की ती प्रोसेस संपली, पण त्या 1 महिन्यात इतकं काही शिकायला मिळतं. आपण रोज तेच करत असतो, रोज त्यातनं नवीन गोष्टी मिळत असतात. सुरुवातीला खूप आपण अंदाज घेत असतो, धडपडत असतो आणि मग हळूहळू ते सगळं उभं राहायला लागतं ताकदीने. तर तो जो बदल आहे आपल्यातला किंवा आपण जे काही शिकत असतो आणि ते कॅरेक्टर आपण तयार करत असतो, शोधत 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 ते हळूहळू सापडत जातं आणि पहिला प्रयोग झाल्यावर ते पूर्णत्वाला येतं. आणि ती जी प्रोसेस आहे 1 महिन्याची ती खूपच म्हणजे एखाद्या कलाकाराला ती खूप महत्त्वाची असते. म्हणजे रुजण्यासाठी जे महत्त्वाचं काही गोष्टी असतात तर ते रुजतं त्या काळात. तर त्यामुळे तो काळ फार मला महत्त्वाचा वाटतो आणि असं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे अनेक सीन्स होते जिथे कळत नव्हतं की आता हे कसं काढायचं बाहेर. तर ते बेर्डे सरांनी इतकं आपसूक आणि इतकं छान प्रकारे आमच्याकडनं काढून घेतलं, अजिबात न चिडता. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याचदा दिग्दर्शक चिडतात किंवा ना असं, पण सर कधीच चिडले नाहीत, उलट कधी कधी टोमणे सुद्धा मारले, पण ते म्हणजे खूप मजेत सगळं करायचे आणि ते खूप शिकण्यासारखं आहे. आणि एखाद्या आर्टिस्टकडे काय काय कुवती आहेत हे जाणून घेणं आणि त्याच्याकडनं त्यांना हवं तसं ते करून घेणं हे इतकं छान कौशल्य आहे आणि ते मला करायला मिळालं. त्यांच्या हाताखाली तयार होता आलं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कायमस्वरूपी जर बघायला गेलं आपल्यासाठी आठवण असणार आहे ती. आणि अशा माध्यमातून सुरुवाती अशी होणं ही खरं आपल्यासाठी एक मोठी संधी असते. ही संधीचं सोनं देखील आपण करतो. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि शेवटी आपण नक्कीच सगळ्या प्रेक्षकांना देखील विचारणार आहोत. जसं तुम्हाला प्रेक्षक सांगत असतात की बाबा अशा पद्धतीचे आमची नातं वगैरे काय, नक्कीच आज देखील आपल्याला प्रेक्षक भेटतील आणि त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करतील. थँक्यू सो मच. खरं तर काही क्षणातच आपल्याला अमेरिकन अल्बम हे नाटक बघायचं आहे आणि या निमित्ताने जर बघायला गेलं तर संपूर्ण टीम नाटकात आलेली आहे. या नाटकाच्या निर्माती आणि विशेष म्हणजे या नाटकामध्ये त्यांची देखील भूमिका असणाऱ्या भाग्यश्री देसाई मॅडम आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे आपण जाणून घेऊयात की मॅडम नंतर नाटक काय आहे, आपली भूमिका काय आहे आणि खरं तर निर्माती म्हणून देखील आपण काम करतो. नमस्कार, मी भाग्यश्री देसाई. अमेरिकन अल्बम या नाटकाची निर्माती माझी रसिका मोहिनी नावाची पुण्यामध्ये संस्था आहे. आतापर्यंत रसिका मोहिनींनी 8-10 व्यावसायिक नाटकं आम्ही केलेली आहेत. त्याच्यामध्ये चिरंजीव आईस, लेकुरे उदंड झाली, जन्मरहस्य, ब्लाइंड गेम अशी नावाजलेली नाटकं आहेत. आणि आता अमेरिकन अल्बम हे जे नाटक आहे तर ते रसिका मोहिनी आणि मुंबईतली संस्था IFFTG अशा दोघांनी मिळून आम्ही हे प्रोड्यूस केलेलं आहे. तर पुरुषोत्तम बेर्डे सरांनी दिग्दर्शन, त्यांचं नेपथ्य, संगीत, वेशभूषा
प्रकाश योजना सगळं त्यांचं आहे आणि अतिशय सुंदर आणि चकचकीत प्रोडक्शन लोकांना बघायला मिळतं आणि आवडतं असं मी नक्की इथे नमूद करेन. शिकागोमध्ये घडणारं हे संपूर्ण नाटक आहे, त्यामुळे त्या दृष्टीने अत्यंत उच्च प्रतीचा सेट, म्हणजे तिथल्या बिलियनर माणसाचं घर आपल्याला दाखवायचं आहे. सो खूप चांगल्या पद्धतीने तो सेट डिझाईनही केला आणि त्याचं प्रोडक्शनही आम्ही केलं. आणि आत्ता हा आजचा काहीतरी 28-29 काहीतरी प्रयोग आहे आणि खूप लोकांना आवडते. नाही, नाशिकमधलाच आमचा 3रा प्रयोग आहे. आत्तापर्यंत 2 प्रयोग आम्ही ऑलरेडी केलेले आहेत आणि लोकांना खूप ते आवडलेले आहेत. तर विषयाबद्दल म्हणाल तर भारतातनं जे 40-50 वर्षापूर्वीची पिढी इकडनं जी तिथे स्थलांतरित झाले, शिक्षणानिमित्त असेल, व्यवसायानिमित्त असेल, तिथे ते स्थायिक झाले आणि त्यांना भारतातनं गेल्यामुळे त्यांची पाळंमुळं जरी भारतीय होती तरी ते तिथे स्थायिक झाले. त्यांना भारताची ओढ, आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपले सण वार, नातेवाईक यांच्याबद्दलची जी एक आपुलकी, प्रेम आणि आस्था आहे, लोकांना भेटावं असं वाटतं, इथे येऊन भारतात परत येण्याची ओढ असते, हे सगळं त्यांच्या एकंदर बोलण्यातनं वागण्यानं हे सगळ्यांना जाणवत असतं. पण त्यांची जी तिथे जन्मलेली पिढी आहे, अमेरिकन आता जी आहे, ते अमेरिकेतच जन्मलेली त्यांची मुलं, तर त्यांना मात्र म्हणावं तेवढं ते भारताबद्दल आस्था नाही आहे. याचं कारण त्यांना माहिती नाही भारताविषयी जास्त, फारसे ते इथे आलेले नाही आहेत. त्यांचं शिक्षण, त्यांचं करिअर सगळं ते तिथेच घडवत असतात. म्हणजे साधारणतः 20-22 वर्षाची जी मुलं आहेत त्यांना भारतीय संस्कृतीची तोंड ओळख आहे, थोडंफार माहिती आहे, पण नक्की भारत म्हणजे काय, आपण काय काय केलं आहे, प्रगती कशी आहे, हे त्यांना फारसं अजून माहिती नाही आहे. आणि त्यामुळे त्यांना ती आस्था नाही आहे, नातेवाईकांबद्दलची ओढ नाही आहे, भेटण्याची फारशी इच्छा नाही आहे. आणि असा जो म्हणजे त्यांचे आईवडील आणि ही मुलं असा जो कॉन्फ्लिक्ट आहे तो आपण त्या पिढीतला इथे दाखवलेला आहे. आणि अत्यंत सकारात्मक असं हे नाटक आहे की नाटकाच्या शेवटी आपल्याला कळतं की ह्या तरुण पिढीला सुद्धा भारताविषयी कळल्यानंतर त्यांचं कसं मतपरिवर्तन होतं. तर असा एक अत्यंत वेगळा विषय जो मराठी नाटकापर्यंत मध्ये आत्तापर्यंत कधी आलेला नाही आहे, तो आपण ह्या निमित्ताने या नाटकामध्ये आणलेला आहे. आपली भूमिका माझी भूमिका हा जो मिलियनर मी म्हणलं कानेटकर फॅमिली आहे त्यातली निलिमा कानेटकर आणि माझे पती त्यातले हरिहर कानेटकर, आमची मुलगी हनी, असं तिघांचं हे कुटुंब आहे. आणि आम्ही दोघं भारतीय मूळचे असल्यामुळे आमचे आचार विचार सगळे आमचे भारतीयच आहेत. आणि आम्हाला जी भारताबद्दलची आस्था आहे ती आम्ही पदोपदी जाणवत असते नाटकामध्ये. पण हनी तिथलीच जन्मलेली असल्यामुळे तिला त्याचं प्रेम नाही आणि ती आमच्याशी त्याच्यावरनं वाद घालत असते. मलाही थोडंसं कधी तिचं पटतं, कधी हरीचं पटतं. आणि मुख्य म्हणजे निलिमा हे कॅरेक्टर असं आहे की ती कुटुंबाला जोडून ठेवणारी एक व्यक्तिरेखा आहे. म्हणजे तिला नेहमी असं कुटुंब दुभंगू नये, हानी बाहेर जाऊ नये, हरिहर आणि तिचं भांडण होऊ नये असं तिचं खूप ते काठोकाठ ती प्रयत्न करत असते. आणि काय वाटेल ते झालं तरी कुटुंबामध्ये चांगला बॅलन्स राहावा याच्याकरता ती आटोकाट प्रयत्न करते. जसं मगाशी तुम्ही म्हणालात की वेगळं धाटणीच हे नाटक आहे, खऱ्या अर्थाने अमेरिकन अल्बम नावच इतकं छान आहे की आतापर्यंत असं खरं तर कुठे त्याचं सादरीकरण झालेलं नाहीये किंवा कुठे तो विषय आणलेला नाही. साहजिक आहे, नाटक संपले की रसिक प्रेक्षक देखील आपल्याला भेटायला येतात, त्यांच्या प्रतिक्रिया आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. साधारण कसा अनुभव? खूप लोकांना म्हणजे आता परवाच आमचा जो पुण्यामध्ये प्रयोग झालेला होता तर त्याच्यामध्ये अगदी 25-1 वर्षाच्या या 2-3 मुली होत्या. तर त्या आणि त्यांच्या बरोबर त्यांचे आजी आजोबा आले ते मुख्य म्हणजे. तर ते म्हणाले की संपूर्ण कुटुंबाने बघावं असं हे नाटक आहे. म्हणजे जसं एजेड लोकांना एक तो आपलेपणा वाटतो की आपले लोक तिथे आहेत किंवा काय याबद्दल, तेच जी तरुण पिढी आहे त्यांना सुद्धा हे नाटक बघून की अमेरिकेला जायचं एवढा सोस का, म्हणजे कशा करता जायचं, काय तिथे एवढं, हे जर जाणून घ्यायचं असेल तर हे नाटक त्यांनी बघणं गरजेचं आहे. म्हणजे मी तर म्हणेन भारतामध्ये काय किंवा आपल्यामध्ये प्रत्येक कुटुंबातला कोणी ना कोणी अमेरिकेत स्थायिक झालेला आहे. तर त्यांनी त्याच्या नातेवाईकांनी हे नाटक बघणं फार गरजेचं आहे. याच्यानंतर जर कोणाला अमेरिकेत जायचं असेल तर आधी अमेरिकन अल्बम बघा आणि मगच तिकडे जा असं मी म्हणेन. तर आपल्याला अजून या नाटकाबद्दल बोलण्यापेक्षा आपण ते नाटक बघूयात आणि शेवटी रसिक प्रेक्षकांना आपल्याला विचारायचं की बाबा तुम्हाला कसं वाटलं नाटक. आणि नक्कीच मी देखील या लोकमान्य वृत्तवाहिनीच्या वतीने आव्हान करत इच्छू की बाबा आत्ता हे नाटक बघतोय आपण, पण आपण दाद अशी देऊया त्या नाटकाला की डिमांड शो ज्या पद्धतीने आपण म्हणत असतो की तो नक्कीच आम्हाला परत पुढच्या महिन्यात आम्हाला बघायला मिळेल किंवा ऐकायला मिळेल अशा पद्धतीचं
आपण त्यांना प्रतिसाद देऊया की जेणेकरून त्यांना देखील पुन्हा इथे यावं लागेल आणि आपलं मनोरंजन करावं लागेल. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आज आपल्या चॅनलवर आपण आम्हाला इथे आमंत्रित केलं, लोकांशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याकरता लोकमान्य चॅनलचे मनापासून आभार. धन्यवाद. खरं तर काही क्षणातच आपल्याला अमेरिकन या अल्बम या नाटकाचा प्रयोग आपल्याला बघायला मिळणार आहे. या निमित्ताने यातील कलाकार मोनिका मॅम आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडे जाणून घेतो की नेमकं नाटक काय आणि त्यांची भूमिका काय सांगा बरं. सर्वप्रथम नमस्कार. मी मोनिका जोशी. नाटकामध्ये मेघा फडणवीस हे माझ्या भूमिकेचं नाव आहे. नाटक हे खरं तर पूर्णपणे अमेरिकेत घडणारं हे नाट्य आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण भारतीय असलेलं एक कुटुंब अमेरिकेमध्ये येतं. अमेरिकेमध्ये ते स्थिर स्थावर होतात, परंतु मनाने ते भारतीयच आहेत. हा असा एकूण धागा आपल्याला नाटकामध्ये बघायला मिळतो. आणि भारतीयत्व आणि अमेरिकेमध्ये राहताना जे काही द्वंद्व होतं, नात्यांमध्ये जे काही द्वंद्व निर्माण होतं, त्याविषयीचं संपूर्ण हे नाट्य आपल्याला इथे बघायला मिळतं. पण त्यामध्ये माझी भूमिका म्हणाल तर थोडीशी हलकी फुलकी अशी ती भूमिका आहे. एक थोडंसं हे जे पात्र आहे ते अमेरिकेमध्ये मराठी माणसांकरता काम करणारी अशी ती एक स्त्री आहे की जी संस्था चालवते आणि अमेरिकेत राहून सुद्धा आपलं मराठी बाणा आपण जपला पाहिजे असा तिचा एक आग्रह असतो. अशा प्रकारची भूमिका माझी आहे. नाटक संपूर्णपणे असं एक थोडंसं मेलोड्रामॅटिक आहे, थोडंसं जरा एक तणावपूर्ण आहे, पण त्यामध्ये थोडीशी हलकी फुलकी अशी माझी ही भूमिका आहे. थोडीशी एक कॉमेडी ढंगाने जाणारी अशी भूमिका आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि जास्त काही मी न सांगता तुम्ही आमच्या नाटकाचा आस्वाद जरूर घ्या हे मी तुम्हाला या निमित्ताने सांगेन. नक्कीच मॅम. खरं तर नाटक संपल्यानंतर प्रेक्षक वर्ग आपल्याला भेटायला येत असतो आणि त्यांच्या प्रतिक्रिया जर बघायला गेलं तर अप्रतिम अशा असतात, कारण कुठेतरी नाटक भावत असतं. आणि तुमची भूमिका तर अशी की एक अभिमान वाटावा की मला माझ्या म्हणजे ज्या नाटकात आपण त्या पद्धतीने बघत असतो. साधारण कशा प्रतिक्रिया असतात प्रेक्षकांच्या? प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या खूप भन्नाट असतात. म्हणजे नाटक बघितल्यावरती प्रेक्षक भारावून जाते, म्हणजे त्याबद्दल काही शंका नाही. कारण नाटकाचा विषयच इतका असा तरल आहे की जो प्रत्येकाच्या मनाला भावतोच भावतो. त्यामुळे प्रत्येक म्हणजे प्रेक्षकांनी थिएटरपर्यंत येणं गरजेचं आहे, नाटक बघणं गरजेचं आहे. अशाही बरेच प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या आहेत की नाटकाच्या नावावरनं आम्हाला कथेचा अंदाजच लागला नाही. म्हणजे अगदी मागच्याच प्रयोगाची ही कथा आहे. म्हणजे माझीच एक मैत्रीण आली होती, ती म्हणली की मोनिका तुझं काम बघायला आम्ही आलो होतो, पण नाटक बघितल्यावरती आम्हाला एक खूप वेगळा अनुभव मिळाला आणि प्रत्येकाने आपल्या कुटुंबासह हे नाटक बघितलं पाहिजे हे मी या ठिकाणी तुम्हाला नक्की सांगेन. येस. खरं तर आपण जास्त न बोलता आपण नाटक बघूयात आणि शेवटी रसिक प्रेक्षकांना देखील आपण विचारणार आहोत की तुम्हाला नाटक कसं वाटलं. कारण का त्यांच्या प्रतिक्रियेवरच पुढचा प्रयोग नक्कीच एक डिमांड शो आपण ज्याला म्हणत असतो तो आपल्याला अपेक्षित असा आहे. आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थँक्यू. धन्यवाद. लोकमान्य न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. अमेरिकन अल्बम या नाटकाचा प्रयोग काही क्षणात जर बघायला गेलं तर संपन्न होतोय नाशिकला. आणि या निमित्ताने यातील कलाकार आपल्यासोबत आहेत. आशुतोष त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. सर, काय सांगाल या नाटकाबद्दल? ॲक्च्युली नाटकाचे 30 प्रयोग पूर्ण होत आले या 3.5 महिन्यामध्ये. नाटक उत्तम पद्धतीनं चाललेलं आहे. त्याचं कारण म्हणजे मुळामध्ये आपल्या संस्कृतीशी रिलेटेड हे नाटक काम करतं. आपल्या संस्कृतीला धरून या नाटकाचा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या कुठेतरी हृदयाशी, कुठेतरी भावनेशी हे नाटक जवळकीस आहे. आणि अमेरिकेत राहत असलेल्या भारतीय माणसाच्या एका आयुष्यावरती हे भाष्य करतं. त्याच्याबद्दल त्याच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना आणि त्या संकटासारख्या घटना जरी वाटत असल्या तरी कुठे ना कुठेतरी त्याची भारतातली रुजलेली, मनामध्ये भारतातली रुजलेली जी संस्कृती आहे ही संकटातून बाहेर पडण्यासाठी कशी काय त्याला साथ देते याच्याबद्दलचं भाष्य करणारं हे नाटक आहे. पुरुषोत्तम बेर्डे सरांनी हे अतिशय उत्तम पद्धतीनं दिग्दर्शित केलेलं आहे. राजन मोहाडेकर सरांचं लिखाण आहे. एक सुंदर अशी कलाकृती रसिका मोहिनीनं स्टेजवरती आणलेली आहे. आणि एक कलाकार म्हणून नाही तर मी या नाटकाचा प्रेक्षक म्हणून जर मी तुम्हाला सांगायचं ठरवलं तरी हेच सांगेन की हे नाटक प्रत्येकाने पाहिलंच पाहिजे. नक्कीच. आता आपल्या भूमिकेकडे आपली भूमिका आहे. याच्यामध्ये 2 गोष्टींचा दुवा साधणारा असा माझा रोल आहे, माझी भूमिका आहे. याच्यामध्ये भारतीय संस्कृती, अमेरिकन संस्कृती म्हणजे एक जन्मभूमी आणि एक कर्मभूमी याच्यामधला दुवा साधणारा असा माझा रोल आहे. घरावरती, माझ्या बहिणीच्या घरावरती काही मानसिक किंवा इतर कोणतेही संकट आलं तर त्या संकटातून एक छान प्रकारे मार्ग काढून देऊन त्या संकटाचं निरसन करण्याचं कार्य ही व्यक्ती करत असते. आणि अतिशय हसत खेळत करणारा हा
तिचा भाऊ आहे, हसत खेळत ही गोष्ट तो करत असतो, संकटातून बाहेर काढण्याचं काम करत असतो. पण एक वेळ अशी येते की ते संकट बघून ह्याच्याही कपाळाला किंचित आठा पडतात आणि ते काय संकट आहे ते तुम्हाला स्टेजवरती. येस, नक्कीच. खरं तर आपल्याला नाटक बघायचं आहे. रसिक प्रेक्षकांना देखील आपल्याला विचारायचं की बाबा तुम्हाला नाटक कसं वाटतं. सर, साहजिक हे नाटक संधीने प्रेक्षक तुम्हाला भेटायला येतात, परंतु त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपल्याला खूप महत्त्वाच्या असतात. साधारण कसा अनुभव? खरंच खूप छान प्रतिक्रिया आहेत प्रेक्षकांच्या. प्रेक्षकांना हे नाटक भावतं. काही काहींच्या डोळ्यात पाणी आलेलं आम्हाला सांगायला आलेले आहेत प्रेक्षक, आणि फक्त ढसाढसा रडवणार अशा दृष्टीनं नाही, तर अरे आम्ही कुठे ना कुठेतरी आमच्या हृदयातून आमची संस्कृती लांब केलेली होती, पण तुमचं नाटक बघितल्यानंतर आम्हाला त्याची जवळीक पुन्हा साधावीशी वाटली. त्याबद्दल थँक्स म्हणणारे हे अश्रू आहे, हे सांगणारे आम्हाला रिस्पॉन्सेस मिळालेले आहेत. सगळ्यांच्या कामाबद्दल तरी आतापर्यंत खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे. कला संस्कृतीसारख्या एका पुरस्कारासाठी आम्हाला 5 जणांना नॉमिनेशन सुद्धा मिळालेलं होतं. एक उत्तम प्रकारे चाललेलं नाटक आहे. प्रेक्षकांनी उचलून धरलेत म्हणून तर आता आम्ही 3.5-4 महिन्यामध्ये 30 प्रयोग करतो. खरं तरी आपल्या कामाची पोचपावती असते आणि आपण जे सादरीकरण करत असतो तर प्रेक्षक ज्या पद्धतीने साथ देतात, खरं तर तीच प्रेरणा घेऊन हे सगळे कलाकार काम करत असतात. फक्त आपलं कर्तव्य असतं की आपण देखील अशा पद्धतीचं वेगळ्या धाटीचं नाटक बघण्यासाठी आपण सहकुटुंब येऊन तिथे हजेरी लावायला हवी. कारण का काहीतरी प्रत्येक नाटक हे आपल्याला एक प्रबोधन देत असतं, काहीतरी एक संदेश देत असतो. थँक्यू सो मच सर. आपल्याला नाटक बघायचं आहे, नंतर प्रेक्षकांना देखील विचारायचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार लोकमान्य तुम्हाला सर्व प्रश्न चालू. खरं तर त्या नाटकाची प्रतीक्षा सर्वांना नाशिककारांना होती, ते म्हणजे अमेरिकन अल्बम. आणि या निमित्ताने जर बघायला गेलं तर आपल्यासोबत यातील प्रमुख भूमिका साकारणारे दीपक करंजीकर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात की सर तुमचं नाटक काय आणि आपण नाटक आहे एका मराठी कुटुंबामध्ये जे अमेरिकेत त्यांची मुलं तिथे वाढतात. त्यामुळे भारतीय आणि अमेरिकन संस्कृतीमधला जो फरक आहे किंवा जो ज्या पद्धतीने मुलं भारतात वाढतात त्या पद्धतीने वाढतात जो फरक असतो त्या फरकाबद्दल हे नाटक आहे. कशा पद्धतीने एक मराठी कुटुंब त्यांची मुलं अमेरिकेत जन्माला अमेरिकन संस्कारात वाढतात आणि त्या मुलांचा त्यांच्या रिलेशनशिपला कसं काम करावं या सगळ्याचं चित्रण करावं. अतिशय वेगळ्या पद्धतीने नाटक दिलं आहे. त्याचं सगळं जे सेटिंग आहे अतिशय ॲग्रेसिव्ह पद्धतीचं आहे. आणि त्यामध्ये जो भूमिका जी आहे त्या माणसाची त्याचा खरं तर सर नाटकाचे बरेच प्रयोग झाले आणि साहजिक की नाटक संपल्यानंतर एक रसिक प्रेक्षक देखील आपल्याला भेटण्यासाठी उत्सुक असतो आणि ज्या प्रतिक्रिया असतात त्या देखील फार छान असतात. कशा अनुभव खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत. त्यांनी मोठे मोठे फेसबुकवर पोस्ट 47 प्रयोग झाले. चांगल्या नाशिकचा हा तिसरा प्रयोग त्यामुळे तिसरा आपण पण आणि त्यामुळे लोकांना आवडतंय. पण मला असं वाटतं हल्ली कुठल्याही शहरातल्या काही अनेक लोकांची मुलं परदेशात असतात. मुले इथे राहत नसतील परदेशात असतील त्या लोकांना नाटक जास्त ज्ञान करतात. काही अमेरिकेत राहणारी माणसं पण त्यांना ते जास्तच त्यांच्या सांगण्याशी फार सुसंगत असं वाटतं. त्यामुळे एक जो विषय आहे जो आपल्या नाटकात आहे अशा विषयावर नाटक वेगळा विषय वेगळ्या पद्धतीची मांडणी कोण चूक कोण बरोबर हे सांगणारं नाटक आहे. पण ते कसे काय निर्माण होतात मागलं काय कारण काय उत्तर असतं ते उत्तरपणे नाटक शिकतो. मी मराठीला तुम्हाला कळेल की नाटकाने कुठल्याही प्रकारचं असं अमेरिकन वाईट आहे भारतीय असं काही नसतं. ज्या प्रसंगातले ताण करणारे त्याच्यातून मागणं कसा करावा खरं तर आपल्याला एखादी कलाकृती साकारत असताना अशा पद्धतीचं नाटक करायला भेटेल किंवा त्या नाटकाचा आपल्याला पाठ होता येत आहे आणि कुठेतरी आपल्या आयुष्याशी देखील कुठेतरी ते मॅच होत असतं. कशा अनुभव तुम्हाला सगळा खूप त्यामुळे मजा येते. नवीन कुठल्याही नाटकाचा कुठल्याही रोज नटाला ट्रान्सफॉर्मेशन असतं. आपण जे जगतो ते नाही करायचं नवीन शिकायला मिळतं. नट म्हणून एक आपल्याला समृद्ध करणारी प्रक्रिया आहे. त्या पद्धतीतून जायला मला आनंद होतो. वेगळं आहे अनेक वर्ष राहिला असतात आणखीनच घेऊन जावं फार अभिनय करायला लागत. शेवटचा प्रश्न
खरं तर नाशिकची नाळ वगैरेच आहे आणि नाशिकमध्ये प्रयोग करायला मिळणं म्हणजे अजून कुठेतरी माहेरी आल्यानंतर मुलीला ज्या पद्धतीच्या फिलिंग्स असतात त्या पद्धतीने सगळं असतं काय खरंच तुम्ही जगात कुठेही गेलं तरी शेवटी आपल्या भावात जेव्हा असं आनंद वेगळा असतो. त्या लोकांना आपण वाढलेला असतो त्या लोकांना तो एका वेगळ्या भूमिकेत सुद्धा वेगळा भाग म्हणून परिसर खूप आनंद वेगळा असतो. तो आनंद मला नाशिक मिळतो. सर थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अशाच पद्धतीने आम्हाला खरं तर आपण शेवटी देखील रसिक प्रेक्षकांना विचारणार आहोत की बाबा तुम्हाला नाटक कसं भावलं, किती भावलं आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याकडे खूप महत्वाच्या असणार आहे. कारण जसं एखादा नाटकाचा डिमांड शो असतो, मला तरी वाटतं की आज सगळे नाशिककर त्याला प्रतिसाद देतील आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ नक्कीच पुढच्या महिन्यात हा आम्हाला बघायला मिळेल किंवा ऐकायला मिळेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. थँक्यू.